श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 9 ते 15 मार्च. साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा नेमका कसा असेल? या काळात नशिबाची साथ मिळेल का? कामात यश आणि प्रगतीची संधी मिळेल का? आर्थिक स्थिती सुधारेल का? नातेसंबंधांमध्ये आनंद राहील की काही तणाव निर्माण होईल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या साप्ताहिक राशीभविष्यात जाणून घेणार आहोत. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ कर्क राशीचे साप्ताहिक राशीभविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. चंद्र हा तुमचा स्वामीग्रह असल्यामुळे मनातील भावना, कुटुंब, नातेसंबंध आणि मानसिक स्थैर्य या गोष्टी तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात. या आठवड्यात काही निर्णय घेताना तुम्हाला मन आणि बुद्धी यामध्ये समतोल राखण्याची गरज भासेल. काही जुन्या गोष्टी पुन्हा समोर येतील आणि त्यातून तुम्हाला नवीन अनुभव मिळेल. हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी थोडासा बदल आणि आत्मपरीक्षणाचा ठरू शकतो. आठवड्याच्या सुरुवातीला काही कामे अपेक्षेपेक्षा हळू गतीने पूर्ण होतील. त्यामुळे थोडी अस्वस्थता किंवा चिडचिड जाणवू शकते. परंतु काळजी करण्याचे कारण नाही, कारण आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती हळूहळू सुधारताना दिसेल. तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल तुम्ही गंभीरपणे विचार कराल. भविष्यासाठी योजना बनवण्याची प्रेरणा मिळेल. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा तुम्हाला धैर्य देईल. या काळात एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. काही अपूर्ण कामे पूर्ण होतील आणि त्यामुळे मन हलके वाटेल. जुने अनुभव तुम्हाला नवीन मार्ग दाखवतील. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. शांतपणे परिस्थिती समजून घेतल्यास या आठवड्यात अनेक सकारात्मक बदल दिसू शकतात. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा मध्यम पण प्रगतीची चिन्हे दाखवणारा ठरेल. नोकरी करणाऱ्या कर्क राशीच्या व्यक्तींना सुरुवातीला कामाचा ताण जाणवू शकतो. काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊ शकतात. वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील, त्यामुळे कामात अधिक एकाग्रता ठेवावी लागेल. कार्यालयातील वातावरण कधीकधी थोडे तणावपूर्ण वाटू शकते, परंतु तुमच्या संयमामुळे परिस्थिती नियंत्रणात राहील. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याकडून सहकार्य मिळाल्यास काम अधिक सोपे होईल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना या आठवड्यात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. एखादा जुना ग्राहक पुन्हा संपर्क साधू शकतो. नवीन व्यवहार करताना सर्व अटी नीट समजून घ्या. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी संवाद स्पष्ट ठेवणे गरजेचे आहे. आठवड्याच्या शेवटी कामात समाधान मिळेल. एखाद्या छोट्या यशामुळे आत्मविश्वास वाढेल आणि पुढील योजनांसाठी प्रेरणा मिळेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा संतुलन राखण्याचा सल्ला देतो. अचानक काही खर्च वाढण्याची शक्यता आहे. घरातील गरजा, कुटुंबातील एखादा कार्यक्रम किंवा दुरुस्तीच्या कामांमुळे पैशाचा वापर वाढू शकतो. तरीसुद्धा तुम्ही योग्य नियोजन केल्यास आर्थिक ताण टाळू शकता. अनावश्यक खर्च टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर थोडा विचार करून निर्णय घ्या. जुने पैसे परत मिळण्याची शक्यता या आठवड्यात निर्माण होऊ शकते. एखाद्या आर्थिक व्यवहारातून छोटासा फायदा होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक परिस्थिती थोडी सुधारेल आणि मनात दिलासा मिळेल. प्रेम आणि वैवाहिक संबंध. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा भावनांनी भरलेला असू शकतो. प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींनी आपल्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोलणे गरजेचे आहे. कधीकधी लहान गैरसमज मोठे रूप घेऊ शकतात. तुमच्या संवेदनशील स्वभावामुळे तुम्ही जोडीदाराच्या भावनांचा आदर कराल. त्यामुळे नात्यातील विश्वास अधिक मजबूत होईल. एखादा सुंदर क्षण किंवा छोटी भेट तुमच्या नात्यात आनंद निर्माण करू शकते. विवाहित व्यक्तींसाठी हा आठवडा कधी आनंदाचा तर कधी थोड्या मतभेदांचा असू शकतो. घरातील जबाबदाऱ्या किंवा आर्थिक विषयांवरून चर्चा होऊ शकते. संयम आणि समजूतदारपणा ठेवला तर नाते अधिक दृढ होईल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी निर्माण होण्याची शक्यता आहे, परंतु कोणत्याही नात्याबद्दल निर्णय घेताना वेळ घ्या. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने हा आठवडा भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. घरातील सदस्यांशी संवाद वाढेल. काही जुन्या आठवणींमुळे घरात आनंदाचे वातावरण तयार होईल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. त्यांचे अनुभव तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. भावंडांशी संबंध सुधारण्याची संधी मिळू शकते. कधीकधी लहान गोष्टींवरून मतभेद होण्याची शक्यता आहे, पण तुमच्या शांत स्वभावामुळे परिस्थिती लवकर नियंत्रणात येईल. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न होईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा थोड्या मेहनतीची गरज असलेला ठरेल.
अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. मोबाईल किंवा इतर गोष्टींमुळे लक्ष विचलित होऊ शकते. नियोजनबद्ध अभ्यास केल्यास चांगले परिणाम मिळतील. शिक्षक किंवा मार्गदर्शकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जुन्या विषयांचा पुनराभ्यास करावा. नवीन विषय समजून घेण्यासाठी संयम ठेवणे गरजेचे आहे. सातत्य ठेवले तर या आठवड्यात अभ्यासात प्रगती दिसू शकते. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सावध राहण्याचा सल्ला देतो. मानसिक तणाव, थकवा किंवा झोपेची कमतरता जाणवू शकते. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. योग, ध्यान आणि हलका व्यायाम केल्यास शरीर आणि मन दोन्ही शांत राहतील. पचनसंस्थेशी संबंधित लहान समस्या होऊ शकतात, त्यामुळे आहारावर विशेष लक्ष द्या. जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा. पुरेशी झोप घ्या आणि पाणी भरपूर प्या. थोडा वेळ स्वतःसाठी काढल्यास मानसिक समाधान मिळेल. उपाय: सोमवारी भगवान शिवाला पाणी अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. यामुळे मानसिक शांतता मिळेल आणि अडथळे दूर होण्यास मदत होईल. एकूण या आठवड्यात संयम आणि सकारात्मक विचार ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. घाईघाईने घेतलेले निर्णय टाळा. कुटुंब आणि जवळच्या व्यक्तींशी संवाद वाढवा. तुमची अंतःप्रेरणा तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. हा आठवडा मिश्र अनुभव देणारा पण हळूहळू प्रगतीकडे नेणारा ठरण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरुवातीला काही कामांमध्ये अडथळे किंवा विलंब जाणवू शकतो, त्यामुळे थोडी अस्वस्थता निर्माण होऊ शकते. परंतु संयम आणि योग्य नियोजन ठेवल्यास परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजून वळू लागेल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण त्या पार पाडताना तुम्हाला स्वतःची क्षमता आणि कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे. योग्य नियोजन आणि संयम ठेवल्यास आर्थिक स्थिती संतुलित राहू शकते. नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ भावनिक समजूतदारपणाचा असेल. जोडीदार, कुटुंबीय किंवा जवळच्या व्यक्तींशी संवाद वाढवणे महत्त्वाचे ठरेल. लहान गैरसमज टाळण्यासाठी शांतपणे बोलणे आणि एकमेकांच्या भावना समजून घेणे गरजेचे आहे. कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मानसिक बळ देईल. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक तणाव टाळणे आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढणे आवश्यक आहे. योग, ध्यान आणि नियमित दिनचर्या यामुळे शरीर आणि मन दोन्ही संतुलित राहतील. एकंदरीत पाहता हा आठवडा संयम, सकारात्मक विचार आणि योग्य निर्णय यामुळे यश आणि समाधान देणारा ठरू शकतो. तुमचा आत्मविश्वास आणि शांत स्वभाव तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत योग्य मार्ग दाखवेल. श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने हा आठवडा तुमच्यासाठी प्रगती, समाधान आणि सकारात्मक अनुभव घेऊन येवो हीच प्रार्थना. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.